मोफत प्रवास ज्येष्ठांसाठी ठरतो धोक्याचा। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमुळे 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी प्रवासाची सुविधा मिळाली आहे। या योजनेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आत्मविश्वासाने प्रवास करत असले तरी आता ह्याच प्रवास त्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहे। अलीकडेच स्वारगेट एसटी आगारात घडलेली एक हृदयद्रावक घटना या धोक्याची जाणीव करून देते। गुरुवारी दिनांक 6 दुपारी प्रवाशांनी गजबजलेल्या स्वारगेट आगारात 80 वर्षीय एका ज्येष्ठ महिलेचा ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ घेत पुण्यातील आपल्या नातलगांना भेटण्यासाठी एकट्याने आल्या होत्या। मात्र प्रवास सुरू करण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्या कोसळल्या। त्वरित मदत मिळूनही उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेने उपस्थित प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांना धक्का बसला। मृत महिलेसोबत कोणीही नसल्याने त्यांची ओळख पटवण्यास मोठी कसरत करावी लागली। त्यांच्या वस्तूंमध्ये कोणताही संपर्क क्रमांक किंवा ओळखपत्र नव्हते। अखेरीस बॅगेतील एका पत्त्याच्या तुकड्यावर एसटी अधिकाऱ्यांनी पोलिसांनी शोध घेत नातेवाईकांशी संपर्क साधला। तोपर्यंत अधिकारी मृतदेहाजवळ उभे राहून आवश्यक प्रक्रिया पार पाडत। घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। 80 वर्षांच्या आजी एकट्याच का प्रवास करत होत्या? त्यांना कुटुंबियांनी एकटं कसं काय पाठवलं? अशा प्रसंगी मृतदेहाची जबाबदारी कुणी घ्यावी? प्रवासी अभ्यासकांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे। त्यांच्या मते ज्येष्ठ नागरिकांनी एकटे प्रवास न करता किमान कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत घ्यावे। प्रवासात तब्येत बिघडल्यास किंवा अडचण असली तर सोबत असलेली व्यक्ती त्वरित मदतीला येऊ शकते। अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमुळे मोफत प्रवासाची सुविधा नक्की। प्रवासी अभ्यासकांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे। त्यांच्या मते ज्येष्ठ नागरिकांनी एकटे प्रवास न करता किमान कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत घ्यावे। प्रवासात तब्येत बिघडल्यास किंवा अडचण आली तर सोबत असलेली व्यक्ती त्वरित मदतीला येऊ शकते। अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमुळे मोफत प्रवासाची सुविधा नक्कीच उपयुक्त आहे, पण ही सोय सुरक्षिततेच्या जोडीनेच टिकली पाहिजे असे मत तज्ञांचे आहे। शासनानेही ज्येष्ठांच्या प्रवासासाठी आवश्यक खबरदारी व मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत अशी मागणी वाढत आहे। या गोष्टीवर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स मी अंशुका।